शेतकऱ्याच्या नाही मॅडम, आम्ही करावं काय? हे भाव फक्त आमच्या हातात नाही, पिकवायचं आमच्या हातात आहे, फक्त भाव आमच्या हातात नाही. मला सांगा, आपल्या खिशामध्ये 10 रुपये आहेत ताळाचे, दुसऱ्याचे 10 रुपये काला मागाव आपण? त्याने योग्य भाव जर आम्हाला मालाला दिला तर तुमचे नमोचे शेतकरी पैसे नको. पिकवतो, रात्रंदिया कष्ट करून आम्ही पिकवतो, मात्र भाव आमच्या हातात नाही, एवढंच आम्हाला दुःख आहे. आणि पुन्हा इतकं ते मुंडे साहेब आले म्हणून सने त्यानं भेसळ काढली नाही तर आम्हाला ते पताही लागत नाही गेला काच्यात काय मिसळून द्यायले. तर शेतकरी जर समजा नाही पिकलं, शेतकऱ्याला पिकून जर त्याला भाव नाही मिळाला, तो आत्महत्या नाही करणार, काय करणार? या सरकारला एवढा तरी विचार करतोय का? सरकारी व्यापाराचं मुळात मुद्दा सरकारी व्यापाराचा आहे, शेतकऱ्याचं नाही. तुम्ही इथे जितके सगळे शेतकरी आहेत का? सगळे? अरे वा. मला एक जण त्या दिवशी म्हटलं होतं की मॅडम, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, वारकऱ्यांमधले 70-80% शेतकरी आहेत. 80% शेतकऱ्याच्या नाही मॅडम, आम्ही करावं काय? हे भाव फक्त आमच्या हातात नाही, पिकवायचं आमच्या हातात आहे, फक्त भाव आमच्या हातात नाही. भाव एक शासनाने योजना दुसऱ्या राबवतो, शेतीमालाला जर भाव दिला तर शासनाच्या आम्हाला कर्जमाफीची गरज नाही, तुमच्या कशाचीच गरज नाही, शेतीमालाला ठराविक भाव दिले तर. आज आमच्या हळदीला योगायोग मसाले पदार्थामध्ये मोल्डी म्हणून 20,000 रुपये चालली. असा जर सोयाबीन, कापूस जर याला आलं, उसाला जर भाव आला तर कशाला शासनाचं आम्हाला कर्जमाफी घ्यायची काम आहे आणि करायचं? कर्जच काढायची गरज नाही. कर्ज काय करायचं? आम्ही मला सांगा, आपल्या खिशामध्ये 10 रुपये आहेत ताळाचे, दुसऱ्याचे 10 रुपये काला मागाव आपण? त्याने योग्य भाव जर आम्हाला मालाला दिला तर ते म्हणायचंय, आपलं ताळ आमच्याजवळ राहतंय, पद्धतशीर चालतंय, दुसऱ्याला 10 रुपये मागायची गरज पडत नाही, त्याच्यातच आम्ही आनंदी राहतो. त्याने भाव द्यायला पाहिजे. तुमचे नमोचे शेतकरी पैसे नको. पिकवतो, रात्रंदिया कष्ट करून आम्ही पिकवतो, मात्र भाव आमच्या हातात नाही, एवढंच आम्हाला दुःख आहे. आणि त्यांच्या मालाला म्हणजे आज 700 रुपयाचं पोतं 2400 रुपयावर गेले, 2400 रुपयावर गेले. आणि पुन्हा इतकं ते मुंडे साहेब आले म्हणून सने त्यानं भेसळ काढली नाही तर आम्हाला ते पताही लागत नाही गेला काच्यात काय मिसळून द्यायले. तर चक आता रस्त्याला फेकू द्यायले तर आडरानानं लगे भेसळ विकत. आता मुंडे साहेबांची भीती आहे लोकांना. अहो, ते एक देवच म्हणून आले तर शेतकऱ्याच्या याला हिशाला. खरे बऱ्याच गोष्टी आहेत बाबा. याच्यामध्ये आता वाढ बियाणं पण पकडले, फेक बियाणं. हो ना सगळं. काय करावं अशा वेळी मग शेतकऱ्यांनी? अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करतील मॅडम? ते इलाज नाही शेतकऱ्यापाशी त्या गोष्टीचा. आत्महत्याचं प्रकरण त्यानंच वाढलंय मॅडम. शेतकरी आत्महत्या काय करतो? नाही पिकल्यात, नाही उत्पन्न मिळालं, थांबा, माऊली पुढे येते, आवाज तुमचा येणार नाही. काय म्हणले? शेतकरी जर समजा नाही पिकलं, शेतकऱ्याला पिकून जर त्याला भाव नाही मिळाला, तो आत्महत्या नाही करणार, काय करणार? या सरकारला एवढा तरी विचार करतोय का? त्याला कधी कळलंय का शेतकरी काय करतोय? जगाचा पोशिंदा आहे, नुसता जगाचा पोशिंदा नाही, सगळ्या लोकाला पोषण्याचं काम शेतकरी करतोय आणि शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही. मग याचं काय करायचं? सरकारला एवढी झोप कशी लागली? निवडून आम्ही द्यायचं, सगळं आम्ही करायचं, मतदान आम्ही करायचं आणि आम्हालाच परत तुम्ही विश्वावर धरता. कुठलं न्याय हा सरकारचा? कशाला? 4,000 भाव, 7,000 भाव, 8-9,000 भाव विकल्याच्या नंतर असं सरकारचं डोकं आहे. शेवटी भाव कापसाला बी ज्यावेळेस आम्ही कापस घातले त्यावेळेस 7,000 भाव होता आणि आता 10,500 भाव आहे. आज 10,500 गाठीला भाव देतात त्यांच्या, म्हणजे व्यापारी लाईनला फायदा आहे, शेतकऱ्याला काय फायदा आहे? सरकारी व्यापाराचं मुळात मुद्दा सरकारी व्यापाराचा आहे, शेतकऱ्याचं नाही. काय करणार याला? शेतकरी काय करणार याला? प्रवृत्त करतं शेतकऱ्याला, मरायला प्रवृत्त करणारा म्हणजे सरकार. सरळ सांगायचं मला, शेतकरी कुणाचे 2 रुपये द्यायचे झाले तर आम्हाला ते इकूनच द्यावं लागतं मॅडम. बरोबर. हा, म्हणजे जे कर्ज घेतलेले असते हा. काय 1500 रुपयाने महिला मंडळाला पैसे दिले त्यांनी, पण वसूल किती केले? एका पोत्या मागं खताच्या आमच्याकडून. महिला तिला जरी दिलेले असले 1500, पण शेतकऱ्याकडून, तिच्याच नवऱ्याकडून, ते लाडका भाऊ म्हणणाऱ्याकडून त्यांना लाज वाटत नाहीत का? आपण एका पोत्या मागं 400 रुपये वाढून गेलोत यावर्षी. एका खताच्या गोणी मागं 10-26 ला 400 रुपये वाढलेत. तुम्हाला कोणाला माहिती आहे? 2300 रुपये भाव आहे.
ते गेल्या वर्षी खताचे भाव काय होते, आज काय भाव आहेत. मग शेतकऱ्यानं करायचं काय, काय टाकायचं उसाला, काय टाकायचं कापसाला, कसं वरणार. शेतकरी फाशी नाही घेणार तर काय करणार. वीस प्राशन केल्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय राहत नाही. सरकार मुळात सरकारचं धोरण चुकीचं आहे. मेन आता सरकारने काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सरकार बघतोय हा व्हिडिओ समजा. अहो सरकारचं एकच काम आहे, शेतकऱ्याला बाबा तू कर्जमाफी देऊच नको, हा. शेतकऱ्याला योगशीर शेतीमालाला भाव द्यावं. त्यानं शेतीमालाला शेतकऱ्याचे जे धोरण आहे हे चांगल्या पद्धतीनं मार्केट द्यावं. त्यांना शेतकऱ्याला भाजीपाल्याला मार्केट द्यावं, शेतीमालाला मार्केट द्यावं. त्यांनी हे असलं काय करू नये, माफीन कुठं काही हे ढोंग 2,000 द्यायचे 10,000 वसूल करायचे शेतकऱ्याकडून. म्हणजे शेतकरी भिकाला लावायचं हे सरकारचं धोरण आहे. अहो त्या 2,000मुळे आपण कामाला लागेनच ना. आले का पैसे, आले का पैसे, 10 बँकेत केव्हा मोदी टाकायला, आम्ही त्या देवाचं विषय लय गंभीर होत चालला आता. टायमाला माझं त्या मोदीचं नाव, माय मोदीचे पैसे पडले, फडणवीस भाऊचे पैसे पडले, त्या बाया काम करायच्या सोडायला. आता नाही 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 मला पैसे पाया जायचे, महिन्यामध्ये 2 दिवस ते बुडायले. तर अहो नाही, पैसे आपल्याला चक्रा मारणं लागल्यात ना बँकेत. कोण्या बँकेचे मेसेज आलेत, आज मेसेजच येणं झालेत. आम्हाला उचलायचे, आम्ही देत नाही तुम्हाला, है की नाही. ते आले त्याला ठीक आहे, चांगलं आहे. मात्र यांनी बरोबर आणखीन आपल्याला हे द्यायचं ना, शेतीमालाला भाव द्यायचा ना. हा? शेतीमालाला भाव द्यायचा ना. शेतीमालाला भाव नाही, काय नाही. हे 2,000 रुपये काय करता, हे 2,000 काय कामाचे ते. यांना बेजाऱ्या जास्त मांडल्या. पुन्हा माणसं केवायसी, हर गोष्टीला केवायसी, हर गोष्टीला केवायसी, प्रत्येक गोष्टीला केवायसी. माणसाचं त्याच्यात कामं कराव का त्या केवायसी करीत बसाव, तेच मिळ लागेल ना त्याला. नाही यायचं मतदानाच्या टायमाला आपलं काही रेकॉर्ड राहते का तिथं. घर पोच आपल्या चिठ्ठ्या पोहोचतात, घर पोच आणून देतात घरी आपल्याला. मतदानाच्या टायमाला पोल चिठ्ठ्या आपल्या घरी येतात. आणि आता हे माणूस आहे का नाही आपल्याला केवायसी करणं लागेल. त्या 2-2 हजारासाठी केवायसी करणं लागली. अहो त्या गॅसची केवायसी असं होतं का पहिलं कधी. अहो यांनी स्वतः त्या जिओच्या कार्डासारखं केलं, पहिल्यानं फुकट दिलं. नाही, जिओच्या कार्डासारखं केलं, पहिल्यानं फुकट दिलं. आता ते आपल्याला सोचन, आता महाग केलं. गॅस तो आपला 100 रुपयाचा गॅस कोटा आता 1000 रुपयाला केला. आधी गॅस फुकट वाटले आणि आता भरून द्यायला आमचे गॅस घरी रिकामी आहेत. वडिलाच्या नावानं कार्ड होतं, आता ते आमचं नवीन कार्ड करायला चालू नाही म्हणतात, बंद आहे आता, गॅस बंद आहे. आलो आणखीन चुलीवर नाही. शेम जिओच्या कार्डासारखं केलं या शासनानं. अगोदर फुकटची सवय लावली, एकदा सवय लावून गेली, झालं काम. या पुढे नाही पर्याय नाही. या ना पुढे या ना. ते माईक शेतकरी आपलं सरकार जे आहे ना मॅडम, आपलं सरकार फक्त आता आहे ना आमदार पळवण्याच्या ह्याच्यात, बाकीचं काहीच नाही. सरकार फक्त आमदार पळवण्यात व्यस्त आहे आता सध्या. त्यांना काही घेणं देणं नाही बघा शेतकऱ्यांचं. काही कोण जगू मरू काही नाही. आत्ता आम्ही भाताची रोपं टाकली, एवढा पाऊस झाला, रोपं 5 तारखेला उपटली, काढून ठेवली, 6 तारखेला लागवड करायची. एवढा पाऊस झाला की आमची रोपं वाहून गेली. 5,000 रुपयाचं ते नुकसान झालं. परत दुसरीकडून तुमची उरली की त्यांच्याकडनं विकत घ्यायची, ते लावायचे. पहिल्या दिवशी माणसं घेतली 7, त्या माणसाच्या 400 रुपये रोजाने झाले किती पैसे. शेतकऱ्यांचं काही, शेतकऱ्याचं काही घेणं पडलं नाही सरकारला. शेतकरी फक्त त्यांची वाचवण्यासाठी व्यस्त आहे, बाकी काही नाही. काँग्रेसचा कोणता गावतोय, BJPचा कोणता गावतोय, शिवसेनेचा कोणता गावतोय, एवढ्याचाच व्यस्त आहे. शेतकऱ्यांकडं बघण्याचा त्यांना वेळच नाही आहे बघा. आणि दादा म्हटलं ना आता की हे जे 1,500 रुपये देतात, अक्षरशः ते दादा बरोबर बोलले. हे 1,500 देऊन निव्वळ आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मंडक्यावर बसलेलं सरकार आहे, बाकीचं काहीच कारण नाही. पण तुम्हाला काय वाटतं मग विरोधी पक्षांनी या संदर्भात बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? जोरदार विरोधी पक्ष उरलाच नाही. विरोधी पक्ष उरलाय का? आणि जो उरलाय तो भेटतोय. ईडी बिडी काडी सगळं मागं लागले त्यांच्या. करीन काय?
बरोबर आहे का नाही? सत्य परिस्थिती. अहो अवघड परिस्थिती काय घेणार. जो जो बोलतोय ना आता सध्या, जो आमदार बोलन त्याचा कार्यक्रम लगेच तो दुसऱ्या दिवशी बघा होता लगेच कुठं आहे प्रवेश साहेबांच्या हाताने. पर्याय नाही राहिलेला मॅडम. मग शेतकऱ्याने जायचं कुणाकडं. हा आमदार आमचा आहे, दुसऱ्या दिवशी तिकडे गेला. हरवला, पर्याय नाही. त्यामुळं आता आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे कोणता माणूस निवडायचा आणि कोणता नाही निवडायचा. अशी परिस्थिती आली. एक दिवस असा येईल मॅडम, हे वारीला कसे चाललेत, असं एक दिवस तरी ही जनता एकदा जागे झाली ना, त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. अतिशय गंभीर मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत इथे आणि सत्ताधारी पक्षांवर नाराजी आहे त्यांची, पण त्याचबरोबर विरोधी पक्ष उरलाच नाहीये असं सुद्धा एक महत्वाचं मत त्यांनी व्यक्त केलंय. काय म्हणत होते मगाशी दादा तुम्ही? नेते बोला. शेतकरी नेते. शेतकऱ्यांनीच भाव जर भेटला नाही तर सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये शेती करायचीच नाही. एक वर्ष सरकारला पण कळू द्या की आपल्याला भाव का देत नाही. एक वर्ष जर आपण शेती केली नाही तर काही सरकारला कळणार नाही, तर आपल्याला कोण भाव देणार पण नाही. याकरता सर्व शेतकऱ्यांनी आपणच विचार करायचा, एक वर्ष शेती करायची नाही. आपल्या पुरतच पिकवायचं शेतकऱ्यांनी. पण अन्न टंचाई निर्माण होईल ना त्यांनी. मग ते तर व्हायलाच पाहिजे. शेतकऱ्याला भाव कधी भेटणार. कोरोनाच्या टायमात फक्त एकला शेतकरी आणि जवान उभा होता. कोणी होतं उभं? शेतकऱ्याने एवढा देश चालवला. शासनानं नाही हे केलं, शेतकऱ्यानं पिकवलं म्हणून शासनानं चालवलं. कर्जमुक्ती आणखीन काय करायचं शेतकऱ्यांनी? शेतकरी उभा आहे तर देश उभा आहे. देश उभा राहायला फक्त शेतकरी आणि जवानच आहे, दोघच जण आहेत याच्या संविधानावर चालणारे. शासन संविधानावर चालच न झाले मॅडम. असं कोण्या संविधानात लिहिलेलं आहे की यायचा खासदार याईनं घ्यायचा आणि त्याचा खासदार त्याईनं घ्यायचा? सगळी फोडाफोडी झाली. नाही नाही नाही, कायदा तोडवला, सगळी हुकुमशाही चालली त्याच्या. त्यानं म्हणलं तसं करणं लागायला नाही याला बाकीच्याला. आता 6 खासदार गेले, हुकुमशाहीमुळेच गेले ना. दाब पलटा गेले, नसतात ईडी. पण मला एक सांगा, तुम्ही ज्या विश्वासाने मतं दिले होते खासदारांना, सत्ताधारी पक्ष त्यांच्यामध्ये घेते, पण ते खासदार सुद्धा तुमच्या मतांची किंमत करत नाहीये ना. नाही ना, टायमाला माऊली द्यायला ते खोकेत दिसायलेत ना. 100 कोटी काला बसतील आता आम्हाला विचारित. आयुष्य 3 पिढ्या सुधारल्या ना मॅडम त्याच्या. पण पुढच्या निवडणुकीत तुम्हाला चेहरा दाखवायचा आहे ना. कोण आपण त्यांना दाखवायचं? नाही दाखवला तरी बी आता ते अर्धे मत त्याच्या मागच राहतात हड्डीवरली. ते पैसा त्याच्याकडे भरपूर आहे. पैशाच 1000 कोटी 100 कोटी त्याच्या मापत नाही ना त्याच्या खाली. आम्ही तर 1000 रुपयाला महाग आहेत शेतकरी, बाजाराला महाग आहे. त्याच्या 3 पिढ्याला न सरणार आहे ना करून ठेवले. नाही, पण आता पर्याय काय वाटतो तुम्हाला या सगळ्यांना? यायला पर्याय म्हणजे एकच, सगळ्या जनतेनं जागरूक होऊन या शासनाला धडा शिकवला पाहिजे. कारण की शेतीला हमी भावाशिवाय शेतकरी सुधरत नाही मॅडम. यायच्या मनमान्या झाल्यात. शेतकऱ्या पैसे आलं की 3000 मध्ये, शेतकऱ्याचं गेलं की 10,000 मध्ये. आमच्या कापसाला भाव काय भेटला? 7,000 6,000. आता गठान चाललंय द्यायचं 11,000. कोणाचा फायदा झाला? व्यापाऱ्याचा. आता शेतकऱ्यापाशी कापूस आहे का? आता आमचा लावलाय ते वाळून चाललाय, पाऊसच नाही. लोक पैसे घेऊन मतदान करतात. या इकडे, पैसे घेऊ नका ना तुम्ही. या बैठकीत या ना तुम्ही. हो मामा, या बैठकीत या. मॅडम हा? हा बोला बोला. अहो हे शेतकरी ओरडतात आणि इलेक्शन आले की हिरवे गांधी दिसले की मतदान पैसे घेऊन मतदान करतात. कोण? तुम्ही पैसे घेऊ नका ना. पैसे शिवाय आमदार खासदार निवडून देतात का? पण तुमचे आमदार खासदार स्वतःच विकले जात आहेत ना, असा आरोप आहे यांचा. हा मग बरोबर आहे ना. मग तुम्ही बरोबर काय? जनतेने पैसे घेऊन मतदान करू नये. नाही निवडून आला तरी चालेल. हा 5 वर्ष आहे ना सरकार बिन भरोश्यावर आले. एक पण खासदार निवडून आला नाही पाहिजे. खासदार आमदार हे जनतेने दाखवलं पाहिजे. पैसे घेऊन मतदान नका करू तुम्ही. नाही निवडून आलं तरी चालेल. तुमचं कसं आडून राहील का तुमचं त्याच्यापासून? नाही. आणि मग शेतकऱ्याचं कुणाच वाचून आडून राहिलं.
शेतकरी स्वतः पुरतं कव्हा बी पिकीत आहे, कधी पिकीत आहे. बिन खताचं बिन औषधाचं बी शेतकरी पोटापुरतं पिकीत. मग आता शेतकऱ्याला चिंता बाहेरच्याची लय राहते. शेतकऱ्याला चिंता या देशाची. शेतकऱ्या प्रत्येकानं त्यानं त्याच्या पोटापुरतं जर पिकवलं तर आज 80% शहरी भाग उपाशी मरत. 80% उपाशी मरत. प्रत्येकाकडे सिटीमध्ये काय ते का वाळू दगडून खाणार नाहीत, सिमेंट दगडून खाणार नाहीत. 20% शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या जीवावर एवढा भारत देश चालते. यांनी कच्चा माल नाही पिकवला तर हे पक्का माल कशाचा करते. राबते शेतकरी, त्याला शेवटी काहीच नाही, त्याच्या मनावर सुद्धा भाव ठरवायचा नाही. शेतकऱ्याला पिकवायचं कळायला, फक्त इकायचं माहित नाही. हे इकूच देत नाही ना सरकार. आता शेवटचं काय, सगळ्यांतर्फे शेवटचं काय मागणं आहे तुमचं सरकारकडून? शेतकऱ्याचं मालाला हमी भाव द्यावा. फक्त एवढं, आम्हाला कर्ज माफी नाही झाली तरी चल. अहो आमच्यावर कर्जच कितकाला आहे मॅडम, लाख रुपये. अहो यायनी अब्जावधी कर्जाचे यायनं फॅक्टऱ्या यायनं मोठ्या बिझनेसदाराला यायनं माफी दिली. शेतकऱ्याच्या एका लाखाला हे याच्यात 10 तुटी येतात. यायचं 2019ला माफ झालं ते नाहीत. मग यायला घरी यायच्या चार चाकी यायला नाही. शेतकऱ्यांना माऊली आम्हाला 4 चाकी घेऊन हिंडू नये का, त्याला लिहिलंय का कायद्यात? मग यायच्या घरी काय हेलिकॉप्टरनं फिरतात आणि यायचे अब्जावधी रुपये खर्च माफ होतं. यायचे कंपन्या नाही झालं माफ, ते पळून जातात. शेतकऱ्यांनी कुठं जावं पळून? 1 लाखासाठी यायच्या आम्ही कानकोंडे राहत काय? 1 लाखासाठी आम्हाला हे शासन भीक दिल्यासारखं देते, भीक. आणि त्या भीकमध्ये यांच्या 10 तुटी येतात. हे लागू ते लागू ते कथा शासन आमच्यावर उपकार करायले, आणि आमचंच खायले आणि आम्हाला अशा यानं द्यायला, ते वंजळीनं घ्यायला ना आम्हाला चिमटीनं द्यायला. तर एकंदरीतच आम्हाला कर्जमाफी नको, आमच्या मालाला भाव द्या, असा मुद्दा इथल्या शेतकऱ्यांनी मांडलेला आहे. सगळे वारकरी आहेत, सगळे शेतकरी आहेत आणि अतिशय गंभीर मुद्दे त्यांनी मांडले. त्यामुळे सरकारने या सगळ्या प्रश्नांची दखल घ्यावी आणि त्यावर लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी आम्ही न्यूज 18 मराठीकडून थेट सरकारला करतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, वाल्हे.